जय महाराष्ट्र मित्रांनो, ही माझ्या कंपनीचा किस्सा आहे जिथे मी काम करतो. तर विषय असा झालेला की मी आणि माझे मित्र जे की नॉन महाराष्ट्र पण आहेत, ते आमची बात होती चालू. ठीक आहे. तर हसी मजाकमध्ये आम्ही चालू होतं की महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे तर तुम्हाला मराठी बोलावं लागेल. तो माझा मित्र जे आहे तो बोलते नाही यार मला कळते पण मला बोलता नाही. ठीक आहे. ते कर्नाटकाचा होता पण ते बोलतो मला कळते पण मी बोलायला ट्राय करतो. ठीक आहे. तो बोलतो हां बरोबर आहे यार, हे करायला पाहिजे, शिकायला पाहिजे. हां मैं सीखूंगा असं बोला. ते पण बाजूला एक मुलगी होती जी की बिहारची होती, यूपी का बिहारची काहीतरी होती. ती बोलती असं कुठं लिहिले की महाराष्ट्रामध्ये राहायचे तू मराठीच बोलायला पाहिजे. अरे बोललं असं तुला कोणी सांगितलं? बोल महाराष्ट्रामध्ये राहायचं तर मराठी बोलायला यायला पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये तर यायला पाहिजे. मी असं बोललो. ती बोलती मैं नहीं बोलूँगी मराठी, मुझे नहीं आती मराठी वरती, मैं सीखूंगी नहीं मराठी, मुझे नहीं आती है, मैं क्यों बोलूँ मराठी. बोलली देख, मी तिला हे पण बोललं मी स्त्रियांची आदर करतो, तू मुलगी आहे त्यामुळे मी तुला मुलीशी बोलणार नाही बोललो. जर मुलगा असतो तर मी बहस केली असती, बोललो असतो. बोलते महाराष्ट्रामध्ये असून काय आहे तुमचं, हिंदीमध्ये बोलत होती. बरं ठीक आहे बोललं, काय हरकत नाही. बोलते काय आहे तुम्ही लोक, मराठी लोकांचं काय तुमचं इथं. बोलतो महाराष्ट्र आमचं आहे. बोलला आम्ही राहतो इथं. बहस वगैरे झाली, एवढी बहस झाली. अशी झाल्यानंतर मग 2 दिवसाखाली काल ती माझी कंप्लेंट HR कडे काढायला गेली की हा मला जबरदस्ती करतो आहे की महाराष्ट्रामध्ये राहायचं तर मराठी बोल, नसतं मी तुला राहू देणार नाही इथं. अशी जाऊन कंप्लेंट करायला गेली. तो म्हणजे विचार करू शकता. आणि ते झालं ठीक आहे, पण तिच्या ज्या मैत्रिणी तो UP बिहारवाल्या मला आल्या इथे माझ्याजवळ समोर माझ्या डेस्कपाशी आल्या आणि मला बोलत आहेत की तू कौन होने वाला है, तू कौन है, तू मराठी बोलने वाला, मराठी क्यों बोल रहा है, क्यों बोले हम लोग मराठी, नहीं बोलना हम लोग को मराठी, हम लोग है गर्व से करेंगे बिहारी. मी बोललो चला ठीक आहे यार. ह्यांच्यासोबत आणखी काय बोललो तरी आपल्यालाच प्रॉब्लेम होईल नंतर. पण लक्ष देण्याची गरज ही आहे की मी माझ्यासाठी नाही बोललो, तुम्ही माझ्या मराठी भाषेसाठी बोललो. पण बाजूला महाराष्ट्रीयन लोक पण होते, मराठी मुली होत्या. पण त्या मुलीने एक शब्द जरी नाही काढला की आम्ही महाराष्ट्राने तू मराठी का बोलतो त्याला, की काय असं तुम्हाला बोललं का जबरदस्ती केली का नाही ना तुम्हाला मराठी बोलायलाच पाहिजे. तो बोलला की शिका तुम्ही मराठी असं बोलला. पण त्या मराठी लोकांनी एक पण नाही. पण त्या बिहारी मुलगी होती तर तिच्या मैत्रिणी आल्या आणि ते सर्व मला बोलत होते. तर हीच वेळ आहे, आपण जर जागा नाही झालो तर हे लोक आपल्याला राहू देणार नाहीत मित्रांनो.